या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. प्रसूतीसाठी रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या एका महिलेला चाचणी न करताच रक्त चढवलं गेलं. चाचणी न करता रक्त चढवल्यामुळे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंढरपूर मधल्या खासगी रुग्णालयामधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. रक्त संकलन केंद्र चालकाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय. तिच्या कुटुंबियांनी सुद्धा यावर आरोप केलेला आहे. अजूनही कुणावर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला नाहीये. मात्र अन्न औषध प्रशासनानं हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि रक्त संकलन केंद्रातील टेक्निशियनचे लेखी जबाब घेतलेले आहेत. दरम्यान रुग्णाला रक्त पुरवठा करणाऱ्या संबंधित रक्त संकलन केंद्राचं कामकाज त्वरित थांबवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. आरती सूरज चव्हाण, वय वर्ष 22 असं या मृत झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. आरती चव्हाण ही गर्भवती महिला प्रसूतीसाठी पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल झाली होती. उपचारादरम्यान तिला डॉक्टरांनी तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगितलं. त्यानंतर तिला रक्त चढवण्यात आलं. मात्र रक्त चढवल्यानंतर तिचा त्रास आणखीनच वाढत गेला आणि 3 दिवसानंतर तिचा सोलापूर एसटी रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. पंढरपुरात त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. हापूस आंबा म्हटलं की सगळ्यात आधी कोकण आठवतं. कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्याच डोळ्यासमोर येतो आणि नुकताच भारतामध्ये नाही तर जगभरात हापूस आंबा हा अतिशय प्रसिद्ध आहे. भारतीयांच्याच नाही तर जगभरातील प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलियातील खवय्यांना हापूसची गोडी लागली आहे. पण याच कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केलेला आहे. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केली गेलेली आहे आणि त्यामुळं कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता आता वाढलेली आहे. जगात कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे. हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्जही दाखल करण्यात आला. गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठ येथील भौगोलिक मानांकनासाठी हा अर्ज दाखल करण्यात आलाय. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर 30 ऑक्टोबरला पहिली सुनावणी कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेता संघटनेचा विरोध या सगळ्या प्रक्रियेला होत आहे. कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या बलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे, ती तशीच राहणार आहे. त्याची तुम्ही देखील चिंता करू नका. आणि बडसाडचा येऊ दे नाहीतर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही. इंडिगो विमान सेवा विस्कळीत झाल्यानं आता विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेकडून पुणे ते बंगळुरू विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. बंगळुरू चेन्नईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय. संभाजीनगर मधून पुढील 3 दिवस आता कुठलंही बुकिंग होणार नाहीये असंही सांगण्यात येते. संभाजीनगर ते दिल्लीचं तिकीट हे थेट 17 ते 23 हजार रुपयांवर पोहोचलेलं आहे. खासगी बस चालकांनी सुद्धा ही संधी सोडलेली नाहीये. दिल्लीसाठी प्रति व्यक्ती सुमारे अगदी 4,000वरून 10,000पर्यंत भाडं बससाठी आकारलेलं दिसतंय. तसंच पुढचे 3 दिवस बुकिंग होणार नाही, थेट सोमवारी बुकिंग होईल असं इंडिगोच्या काउंटरवरून प्रवाशांना सांगण्यात येत आहे. खासगी तिकीट बुकिंगवर तिकीट जे आहे त्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले सुद्धा दिसत आहे. प्रवाशांना कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे आणि इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यामुळे तिकीट दर गगनाला भिडलेले आहेत. मुंबई ते गोवा हा प्रवास करण्यासाठी एकूण 90,000 रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे ते बंगळुरू हा प्रवास 84,000 रुपये देऊन, तर मुंबई ते नागपूरसाठी 52,000 रुपये देऊन आपल्याला हा प्रवास करता येणार आहे. मुंबईतून नागपूर महाराष्ट्रातच प्रवास करण्यासाठी अक्षरशः बाहेर गावी जाण्याचे जे दर असतात ते इथे आता आकारले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर येतोय. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. अहिल्यानगर मधल्या जामखेड या ठिकाणी कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या दीपाली पाटील या नर्तिकेनं आत्महत्या केल्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. दीपाली पाटील ज्या कला केंद्रामध्ये काम करीत होती त्या घुंगरू कला केंद्राचे चालक अरविंद जाधव यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. अतिशय गरीब घरातली ही कल्याणमध्ये राहणारी मुलगी होती आणि ती इथे आपल्या उदरनिर्वाहासाठी कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी कला केंद्रात दाखल झाली होती. दीपाली पाटील गेल्या 3 महिन्यांपासून कला केंद्रामध्ये कामच करत नव्हती अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये भाजप कार्यकर्ते संदीप गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू मयत दीपाली हिची आई दुर्गाबाई हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे जामखेड येथे CR नंबर 648/48/25 कलम 108 BNS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील जो आरोपी आहे संदीप सुरेश गायकवाड याला पोलिसांनी अटक केलेली आहे. आज न्यायालयात हजर करत आहोत. अनेक नेते मंडळी राजकारणाच्या पलीकडे सुद्धा मोठमोठे छंद जोपासताना पाहायला मिळतात. कुणी प्राणीप्रेमी बनतो तर कुणाला बैलगाडी शर्यतीचं वेड असतं तर कुणाला आणखीन काही. काही नेत्यांना घोड्यांच्या शर्यतीतही सहभाग घ्यायला प्रचंड आवडतं. जगभरात असे अनेक प्राणी आहेत ज्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये श्वान जे आहेत त्यांना सुद्धा पसंती असते, तर ज्यांचे फार्म हाऊस आहेत त्यांना अश्वप्रेमी म्हटलं जातं. म्हणजे अश्वप्रेमींची सुद्धा इथे संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये दिग्गज सेलिब्रिटींच्या अश्वप्रेमाची खूप चर्चा रंगते. नंदुरबार सारंगखेडा येथील अश्व बाजार जगभरात प्रसिद्ध आहे. विविध राज्यातील व्यापारी अश्व विक्रीसाठी या बाजारात दाखल होतात आणि दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा मुलगा आदित्य कुल यानं या अश्व बाजारामध्ये एक अश्व खरेदी केलेला आहे. याची किंमत ऐकून आपण सगळेच अवाक व्हाल. या अश्वाची किंमत आहे म्हणजेच या घोड्याची किंमत आहे 11,11,111 रुपये. ही जी म्हणूया आपण या घोड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून अश्वाचे नेमकी जी खासियत आहे ती काय आहे, जेवढी किंमत या अश्वासाठी देण्यात आलेली आहे असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. मात्र एवढी मोठी रक्कम घेऊन हा अश्व खरेदी केल्यामुळे सगळ्याच जणांच्या भुवया सध्या उंचावल्या. खरेदी केलाय आज आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा दिसायला सुंदर आहे. हा अजून 20 महिन्यांचाच पिल्लू आहे अजून आणि आम्हाला आवडल्याची आम्ही खरेदी केलेली आहे. मी एक 11,11,111 रुपयाला खरेदी केलेले आहे आणि फक्त शॉकसाठी खरेदी केली, बाकी काही नाही. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.